नमस्कार साथियों, आप सभी का बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क में स्वागत है। साथियों, हम कई तरह की न्यूज़ दिखाते हैं और अभी जो ट्रेंडिंग में मामला चल रहा है, जो गैस के सिलेंडर है, एचपी गैस हो या फिर इंडियन गैस हो या भारत गैस हो, उसमें कमर्शियल हो या रेसिडेंशियल हो। साथियों, लोगों में बहुत ही ज़्यादा पैनिकनेस फैली हुई है। गवर्नमेंट ने जो है 60 रुपये रेट बढ़ा दिए हैं रेसिडेंशियल सिलेंडर के, लेकिन मैं आज बात करूंगा गोंदिया की। पूरे महाराष्ट्र में ये मामला चल रहा है कि लोगों ने जो है एजेंसी के बाहर लंबी लंबी लाइनें लगा दी है। लेकिन साथियों, ये मामला जो है गोंदिया में भी दिखने मिल रहा है। गोंदिया में लोगों को सिलेंडर नहीं मिल पा रहा है, ऑनलाइन बुकिंग नहीं हो रही है। इसी के चलते हुए साथियों, तिरोड़ा में जो है 10 सिलेंडर जब्त किए गए हैं तहसीलदार के नेतृत्व में। हमने खबर भी प्रकाशित की है। आज हम पहुंचे हैं गोंदिया तहसीलदार के पास। आइए, हमारे साथ तहसीलदार सर मौजूद हैं, उनसे जानने का प्रयास करेंगे। क्या बताएंगे सर, अभी जो लोगों में पैनिकनेस फैली हुई है कि जो सिलेंडर नहीं मिल रहे हैं, बुकिंग नहीं हो रही है, क्या बताएंगे इसके बारे में? नमस्कार. आज आपल्या माध्यमातून गोंदिया तालुक्यातील सर्व जनतेला मी आव्हान करतो की युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा आज रोजी डोमेस्टिक सिलेंडर, जे घरगुती वापराचे सिलेंडर, याचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा गोंदिया तालुक्यामध्ये नाही आहे. परंतु हे खरं आहे की रांगा लागलेल्या आहेत. तर याच्या मागे महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांनी पॅनिक होऊन, म्हणजे आवश्यकता नसताना ज्यांच्याकडे 2 सिलेंडर आहेत तर ते दोन्ही सिलेंडरचा स्टॉक करून ठेवत आहेत. ज्या काही अफवा पसरलेल्या आहेत, सिलेंडरचा तुटवडा होणार आहे, परंतु आज रोजी डोमेस्टिक जे घरगुती वापराचे लाल सिलेंडर आहे याचा कोणत्याही प्रकारचा आपल्या तालुक्यामध्ये तुटवडा नाही. गॅस सोबतच पेट्रोल डिझेलच्या बाबतीत पण लोकांमध्ये अफवा पसरल्या होत्या. पेट्रोल पंपांवरती लोक गर्दी करत होते, मात्र पेट्रोल डिझेलचाही कोणत्याही प्रकारचा तुटवडा गोंदिया तालुक्यामध्ये आज रोजी नाही. तसेच मी जनतेला आव्हान करतो की कृपया पॅनिक होऊन आवश्यकता नसताना गॅस सिलेंडर बुक करणे, जे 2 सिलेंडर धारक आहेत त्यांनी. तर त्या अनुषंगाने शासनाने जो स्लॅब होता 15 दिवसाचा तो 25 दिवसाचा केलेला आहे, जो 2 सिलेंडर मधील अंतराचा आहे. तर जनतेने पॅनिक न होता, आवश्यकता नसेल तर सिलेंडर बुकिंगसाठी त्या गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये जाऊन कृपया गर्दी करू नये. जे गरज असेल त्याच ठिकाणी त्यांनी सिलेंडर परचेस करावं. सोबतच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये आपण तालुक्यामध्ये भरारी पथक ची नियुक्ती केलेली आहे. ज्या अनुषंगाने डोमेस्टिक जे सिलेंडर आहे घरगुती वापराचे, त्याचा वापर कमर्शियल ठिकाणी म्हणजे हॉटेल, बाकी इतर स्थापनांमध्ये होणार नाही, या अनुषंगाने आपण भरारी पथकांची निर्मिती केलेली आहे. गोंदिया तालुक्यामध्ये आपण 2 भरारी पथक नियुक्त केलेले आहेत. त्यांच्याद्वारे शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये तपासणीचं काम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने एक कारवाई देखील आम्ही तालुक्यामध्ये केलेली आहे. त्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला आमचे आयो वाघ हे देतील. सर, जैसे कि आपने बोले कि कलेक्टर के आदेश पर आपने भरारी पथक तैयार किए हैं। कलेक्टर सर ने कल इंटरव्यू भी दिए हैं कि जो है स्टॉक है, लेकिन सर स्टॉक रहने के बावजूद भी लोगों को सिलेंडर नहीं मिल रहे हैं क्योंकि वो बुकिंग ही नहीं हो रहे हैं। अगर बुकिंग ही नहीं हो रहे तो स्टॉक रहने का क्या मतलब है जब लोगों को सिलेंडर ही नहीं मिलेगा? मी सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला की लोक पॅनिक होऊन बुकिंग करत आहे. जे नेहमीचा जो बुकिंगचा फ्लो होता, त्या ज्या क्रमांकावरती कॉल येतात, तर तो फ्लो दुप्पट तिप्पट पेक्षा जास्त वाढल्या कारणाने ती साईट जे ते चालणारं हे असेल ते क्रॅश झालेलं आहे आणि त्यामुळे बुकिंगमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने त्यावरती उपाययोजना करण्याचे शासन स्तरावरती उपाययोजना सुरू आहेत की ती क्रॅश न होता साईट बुकिंग घ्याव्या. परंतु मी पुन्हा एकदा जनतेला आव्हान करेल की कृपया आवश्यकता नसेल तर आपण बुकिंग करू नये. आपली आवश्यकता नसल्या आणि जो गरजू आहे तो त्यापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे पॅनिक होऊन कोणीही बुकिंग करू नये. कोणत्याही प्रकारचा आज रोजी घरगुती गॅस धारकांचा गॅस सिलेंडरचा तुटवडा आपल्या तालुक्यामध्ये नाही.
तो जैसे कि तहसीलदार सर ने बताया है कि गोंदिया जिले में कहीं भी स्टॉक की कमी नहीं है, सिलेंडर भरपूर मात्रा में है, लेकिन लोगों ने पैनिक होकर जो है बुकिंग करना ज़्यादा शुरू कर दिया है। जिनका डबल गैस सिलेंडर का कनेक्शन है, वो लोग भी अपना बुकिंग करके स्टॉक रखने का प्रयास कर रहे हैं, इसलिए जो है बुकिंग में प्रॉब्लम्स आ रही है। मैं बता दूं कि जो है गोंदिया में 1-2 दिन पहले कार्यवाही हुई है, तिरोड़ा में भी 10 सिलेंडर जब्ती की गए हैं। गोंदिया में कितने सिलेंडर जब्ती की गए हैं, क्या कार्रवाई है, हम सर से पूछना चाहेंगे। क्या बताएंगे सर, क्या है पूरे कितने कार्यवाही हुई है, कितने सिलेंडर जब्त की? जिल्हा पुरवठा कार्यालयाकडनं मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही कुडवा येथील हॉटेल शालिमार येथे जाऊन धडक कारवाई केली. हं. त्या कारवाईमध्ये आम्हाला 10 रेसिडेन्शियल सिलेंडर प्राप्त झाले आहेत. हं. त्यामध्ये 3 खाली आणि 7 भरलेले सिलेंडर होते. त्यावर आम्ही ती सिलेंडर जप्त करून गॅस एजन्सीला सुपूर्द केलेले आहे आणि त्या चौकशीचा अहवाल आम्ही जिल्हा पुरवठा कार्यालयाला सुपूर्द केला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत फक्त एकाच हॉटेलवर आपण धाड मारली आहे, की अजून बाकी कितीतरी गोंदियामध्ये मोठमोठाले हॉटेल आहेत आणि ते आता ही सुरू आहेत. आता त्यामध्ये कमर्शियल आहे सिलेंडर की डोमेस्टिक आहे ते माहीत नाही. काय सांगाल यावर? आता आपण पथक बनवलेलं आहे. आपण 2 पथक बनवलेले आहे गोंदिया तालुक्यासाठी आणि आता रोज आपल्याकडनं प्रत्येक हॉटेल छोटे असो मोठे असो त्या प्रत्येक हॉटेलवर धाडसत्र सुरू करणार आहोत. करणं झालेलं आहे. त्यातल्या त्यात गॅस एजन्सी त्यांच्याकडेही रोज जायचं आहे. तिथून त्यांच्याकडे स्टॉक किती आहे, काय आहे त्याची पण आम्ही माहिती घेणार आहोत. ज्यांच्याकडे असे अवैध सिलेंडर मिळणार आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? फक्त त्यांच्याकडून सिलेंडर जप्ती करून एजन्सीला सुपूर्द करणार आहेत, की अजून काहीतरी त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे, कठोर कार्यवाही? त्याचे जसं आमचे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर्स जसं मार्गदर्शन करतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अशा सिलेंडर यूज करणाऱ्यांना काय आव्हान कराल? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना सिलेंडर प्राप्त होत नाही आहे. हं. पण मी एकच म्हणेल, थोडा वेळ थांबा. तुम्ही उगाचच असं इल्लीगल कामं करू नका. नाहीतर आम्ही सख्त कारवाई आम्ही तशी करणारच आहोत. इन्होंने बताया है कि गोंदिया के शालीमार होटल में इन्होंने छापा डाला था और वहाँ पर 10 सिलेंडर जब्ती किए हैं। ऐसे भी इन्होंने गोंदिया तहसील में 2 पथक बनाए हैं, जो अभी बड़े बड़े होटल्स, हॉस्पिटल या जहाँ पर ऐसे काम होते हैं वहाँ पर ये छापा डालने वाले हैं। साथ ही इन्होंने आह्वान भी किया है कि ऐसा जो है इलीगल काम ना करे, ताकि जो रेसिडेंशियल सिलेंडर लेते हैं और आम जनता को जो प्रॉब्लम्स होती है वो ना आए। हम आपको इसी तरह की खबर दिखाते रहते हैं। हमारे चैनल की खबर देखने के लिए आप सब्सक्राइब करें, बेल आइकन पर प्रेस करना ना भूलें।